आखाड स्पेशल अशी झणझणीत काळ्या मसाल्यातील चिकन हंडी नक्की करून बघा। काळ्या मसाल्यातील चिकन हंडी बनवण्यासाठी इथे मी सर्वात आधी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची चांगली पेस्ट करून घ्यायची, ती याच्यामध्ये ऍड करायची। चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायची आणि चिकनला हे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं। आता एका पातेल्यामध्ये 4 चमचे तेल टाकायचं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले टाकायचे, 2 चिरलेले कांदे टाकायचे। कांदा लाल रंगाचा परतून झाल्यावर टमाटर टाकायचा, टमाटर सुद्धा चांगला परतून घ्यायचा। मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं, चिकन चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। 2 ग्लास गरम केलेलं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचं। चिकन शिजून होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं चांगलं वाटून घ्यायचं। आता कढईमध्ये 4-5 चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकून परतून घ्यायचं। ही काळ्या मसाल्यातील चिकन हंडी बनवण्यासाठी इथे मी माऊली मसाला यांचा काळा मसाला घेतलेला आहे। या मसाल्यामुळे भाजी एकदम टेस्टी होते। तुम्हाला जर मसाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर त्यांचा नंबर आणि त्यांची वेबसाईट दिलेली आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता। 1 चमचा माऊली मसाल्यांचा काळा मसाला टाकायचा। आता हा मसाला तिखट असल्यामुळे मी 1 चमचा टाकलेला आहे। मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा मिरची पावडर टाकली, शिजवलेलं चिकन ऍड केलं, 2 उकडलेली अंडी टाकली, त्यानंतर हे सर्व चांगलं मिक्स केलं। मला ही चिकन हंडी ग्रेव्ही टाईप करायची होती, म्हणून याच्यामध्ये मी चिकन शिजवलेलं आणि पाणी फक्त 1 वाटी टाकलं। त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी ऍड केली, बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश केली, सर्व चांगलं मिक्स केलं। 5 मिनिट चिकन हंडी उकडून घेतली। अशा प्रकारे चिकन हंडी तयार आहे। आखाड स्पेशल ही रेसिपी नक्की करून बघा। थँक्स फॉर वॉचिंग।